हाय हॅलो नमस्कार मंडळी, सुप्रभात. चीजी लाईफमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, पावसाचे दिवस आलेले आहेत आणि पावसाचे दिवस आहेत, तुम्हाला देखील मस्त असं फिरावंसं वाटेल. म्हणूनच सह्याद्री हेरिटेज पळूया गावामध्ये असणारं सह्याद्री हेरिटेज खूप सुंदर आहे. मुळात हे तेवढंच सुंदर असूनही यांची जी इकडची प्रथा आहे किंवा इकडचं जेवण आहे, ओव्हरऑल एक्सपिरियन्स खरंच खूप छान आहे. चला मग पाहूयात हे हेरिटेज कसं आहे ते. या सह्याद्री हेरिटेजमध्ये असणारी एक स्पेशालिटी मी तुम्हाला सांगते मंडळी. एकतर निसर्गामध्ये असणारं हे हेरिटेज अतिशय सुंदर, चारही बाजूंना असणारे हिरवेगार असे हे डोंगर आणि या दोघांना जे कनेक्ट करतं तो म्हणजे स्विमिंग पूल. इकडे राहणाऱ्या रूममधून दिसणारा स्विमिंग पूल आणि त्याच्यामधून दिसणारा हा निसर्ग खरंच खूप युनिक असं कॉम्बिनेशन आहे आणि हीच या हेरिटेजची स्पेशालिटी आहे. आणि आता मंडळी मी तुम्हाला दाखवणार आहे रूम टूर. या रूमची स्पेशालिटी काय आहे हे तुम्हाला आतमध्ये गेल्यावरती कळेलच. बाहेरून टेक्स्चर खूप युनिक वाटत होतं आणि त्याचप्रमाणे आतमध्ये गेल्यानंतर यांचा जो कन्सेप्ट आहे, दगडी कन्सेप्ट आणि ग्रे कॉम्बिनेशन खूप युनिक आहे, खूप वेगळं आहे. खूप वुडन असं टेक्स्चर होतं आणि त्यामध्ये असणारं हे बांधकाम खूप युनिक होतं मंडळी. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागा खूप मोठी होती, ऐसपैस होती आणि त्याचप्रमाणे व्यवस्थित युटिलाइज करता येत होती आम्हाला. हायजीन लेवल एक नंबर होती, इकडची हायजीन खूप छान होती. त्याचप्रमाणे इकडे भरपूर फॅसिलिटीज होत्या, स्टोरेज करण्यासाठी काही सामान ठेवण्यासाठी एक्स्ट्रा जागा होती. त्याचप्रमाणे होमली वाटत होतं आणि या दगडी बांधकामामुळे खूप थंड फिलिंग होती. मुळात मान्य आहे आम्ही पावसाळ्यात गेलो होतो, पण तरी देखील इकडे खूप असं व्हेंटिलेशन होतं आणि त्यामुळे यामध्ये राहण्याची मजा खूपच छान होती. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रूममधून दिसणारा स्विमिंग पूल आणि स्विमिंग पूलमधून दिसणारा हा निसर्ग खरंच खूप सुंदर आहे. हा इथे असा हा जॉगिंग ट्रॅक याने सांगितलेला आहे. सो प्लेस ही ॲक्च्युली बेस्ट आहे, कारण की इकडे जर तुम्हाला अगदी शांतता हवी असेल तर ॲक्च्युअलमध्ये आहे. इथे उजव्या हाताला क्रिकेटचं याने एक जागा केलेली आहे. सो तुम्ही इथे येऊन क्रिकेट खेळू शकतात. प्लस हा ओव्हरऑल वॉक करायला खरंच खूप सुंदर आहे, कारण की चारीही बाजूला डोंगर आहेत आणि त्यामध्ये असं हे सुंदर असं रिसॉर्ट आहे. तुम्ही बघू शकतात. आता हा ट्रॅक आणि हे सगळीकडे असलेले हे डोंगर, सुंदर सुंदर निसर्ग ॲक्च्युली खूप सुंदर आहे, खूप सुंदर.
हेरिटेज गेटच्या बाहेर गेल्यानंतर यांच्याच आवारामध्ये यांनी एक मंदिर बांधलेलं आहे. देवीचं मंदिर आहे, खूप छान आहे. खूप प्रसन्न वाटलं आम्हाला इकडे गेल्यानंतर, कारण की कन्सेप्ट खूप थोडा गावरान टाईप जरी असेल, म्हणजे गावच्या साईडचा जरी असेल, तरी देखील मॉडर्न गोष्टींना वापरून इकडे खूप गोष्टी खूप नव्याने केल्या होत्या. आणि म्हणूनच मंडळी, पळू या गावामध्ये असणारं सह्याद्री हेरिटेज खूप छान होता. आमचा अनुभव देखील छान होता. तुम्ही देखील नक्की या आणि इकडे मनसोक्त मजा करा. चला तर मग मंडळी, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ट्रॅव्हलिंग ब्लॉग्समध्ये, पावसाळी पिकनिकमध्ये किंवा अजून बरंच काही. आणि तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.